आज आपण एका विद्यार्थ्याशी गप्पा मारणार आहोत ज्याने खूप हार्डवर्क करून सेल्फ बिलीफवर त्याने खूप छान प्रगती केली आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील गोडांबे. मी फर्स्ट इयर, सेकंड आणि थर्ड इयर मी काहीच करत नव्हतो. की काय गोलच नव्हते, मला काय करायचं काही माहीतच नव्हतं. माझे वडील मला वारंवार विचारायचे की तू काय ठरवलंय का नाही, तुला काय करायचंय किंवा काय. पण नंतर हळूहळू वाटायला लागले की आपले सोबतचे मित्र काही कोण सायन्सला गेले किंवा कोण कॉमर्सला चांगल्या जॉबला लागतात, हे सगळ्या गोष्टी पाहून मी पण ठरवलं की काहीतरी केलं पाहिजे. ॲक्च्युली सर सांगायचं झालं तुम्हाला तर मला कम्प्युटर सुद्धा हाताळता येत नव्हता. तर मला फर्स्ट टाइम मी कम्प्युटर पुढे आयटॅपमध्येच बसलो. तर या प्लेसमेंट प्रोसेस मध्ये आयटीआय तुला कसा सपोर्ट केला? कोर्स स्टार्ट केल्यापासून मला एक 90 दिवसाच्या आतमध्येच मला प्लेसमेंट भेटली. तर अचिव्हमेंट सांगायचं झालं तर फर्स्ट ऑफ ऑल हे सांगेल की तुम्हाला एक बसने येणारा मुलगा आता कारने येतो, ही सगळ्यात माझ्यासाठी एक अचिव्हमेंट आहे. नमस्कार मित्रांनो, आपलं आयटीआयच्या या खास पॉडकास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका विद्यार्थ्याशी गप्पा मारणार आहोत ज्याने खूप हार्डवर्क करून सेल्फ बिलीफवर त्याने खूप छान प्रगती केली आहे. तर त्याचा प्रवास कसा होता, त्याने सगळं अचीव्ह कसं केलं, चॅलेंजेसला ओव्हरकम कसं केलं, आज आपण त्याच्याकडून सगळं ऐकणार आहोत. चला तर मग चालू करूयात आजचा आयटीआयचा विद्यार्थी विशेष भाग. तर स्वप्नील, माझा पहिला प्रश्न आहे की आयटीआयची जर्नी स्टार्ट कशी झाली, म्हणजे या कोर्सची माहिती कुठून मिळाली आणि आयटीआयला जॉईन करायची प्रेरणा कुठून आली? नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील गोडांबे. मी मुळशी तालुक्यातल्या गोटवडे या गावचा एक विद्यार्थी आहे. तर मी 2015 साली 15-16 साठी आयटॅप बद्दल खूप ऐकलं होतं. तर माझी सुरुवात अशी झाली की मी फर्स्ट इयर, सेकंड आणि थर्ड इयर मी काहीच करत नव्हतो. की काय गोलच नव्हते, मला काय करायचं काही माहीतच नव्हतं. तर फक्त रुटीन असा होता माझा की सकाळी कॉलेजला यायचं, त्याच्यानंतर घरी जायचं, काहीतरी क्रिकेट वगैरे असे खेळ खेळायचा आणि दिवस निघून जायचा. माझे वडील मला वारंवार विचारायचे की तू काय ठरवलंय का नाही, तुला काय करायचंय किंवा काय. तर मला तेव्हा थोडं वाढ वाटायचं की वडील का असं विचारतात वगैरे सगळ्या गोष्टी. पण नंतर हळूहळू वाटायला लागले की आपले सोबतचे मित्र काही कोण सायन्सला गेले किंवा कोण कॉमर्सला चांगल्या जॉबला लागतात, हे सगळ्या गोष्टी पाहून तर मी पण ठरवलं की काहीतरी केलं पाहिजे. वडिलांना मीच म्हणलो की आपल्याला काय करता येईल वगैरे. तर वडील मला म्हटले की माझ्या मित्राच्या एक रेफरन्सने एक पुण्यामध्ये एक कोर्स आहे आयटॅप म्हणून, तर तू एकदा त्या व्हिजिट करून ये सगळा तिथं. त्याच्यानंतर मी वडिलांसोबतच मी आयटॅपला व्हिजिट केली आणि समजून घेतलं सगळं किंवा काय. तर मी व्हिजिट करताना पण असं नाही की लगेच आलो लगेच ऍडमिशन केलं असं पण नाही. की पुण्यामध्ये पण असे खूप सारे कोर्स आहेत, पण मला हा आयटॅपमध्ये उत्तम वाटला किंवा जे काय त्यांचा सगळा सिलेबस आहे, सगळ्या गोष्टी की मला इथं चांगलं शिकायला भेटेल. मी अजून 2-3 माझे मित्र आहेत त्यांना सुद्धा विचारलं की अरे असं असं आहे, तर तुम्ही कुठला मी हे करू किंवा काय. तर ते म्हणले हा बेस्ट वाटतो, ह्याला तू प्रेफर कर. तर रुटीन असं होतं माझं की रिसेंटली माझं कॉलेज संपलं होतं, माझी एक्झाम वगैरे कंप्लीट झालं, तर रिझल्ट लागला नव्हता. तर मग मी एप्रिलमध्येच स्टार्ट केली माझी 2016 ची बॅच. तर सकाळी इथं 8 वाजता सकाळी बॅचेस असायची पूर्ण. तर त्याच्यानंतर मला इथे यायचं म्हणलं की मला ॲक्च्युअली इथं ट्रॅव्हलिंग करत यायला एक गाडीवर, बाईकवर आलं किंवा कशाने आलं तर 1 तास ट्रॅव्हलिंगला लागतो. पण तेव्हा माझ्याकडे बाईक नव्हती, काहीच नव्हतं सगळ्या गोष्टी. तर सकाळी माझी 6:30 ला बस असायची. तर मला 6:30 बस पकडण्यासाठी 5:30 ला उठावं लागायचं. तर माझं रुटीन बसलं होतं. सकाळी रात्री 9:30 ला झोपायचं, 5:30 ला उठून 6:30 ची बस पकडायची, 8 वाजता इथे यायचं. तर ती बस सुद्धा मला डेक्कनला सोडायची पहिले, डेक्कन कॉर्नरला. त्याच्यानंतर मी परत ती पुणे स्टेशनची किंवा शनिवारची बस पकडून मी तिथं क्लासपर्यंत पोहोचायचो मी. तर थोडंसं वॉकिंग डिस्टन्सवर होतं इथं बाजूला. तर असं माझं रुटीन होतं. त्याच्यानंतर 8 वाजता मी स्टार्ट करायचो. एक 9:30-10 पर्यंत असायचो. नंतर हळू-हळू त्याच्यामध्ये मित्र माझे झाले खूप सारे आयटॅबमध्ये. अजूनही ते आता ओळखीचे चांगले मित्र बनलेत माझे. तर असं माझं अशी माझी जर्नी होती आयटॅब पर्यंत. ओके. स्वप्नील, माझा सेकंड प्रश्न आहे, तो आहे रिलेटेड टू आयटीआय सिलेबस. जसं तू क्लास जॉईन केला, मॉर्निंग बॅच जॉईन केली, तर त्यामध्ये कोर्सचा सिलेबस कसा होता, तुला कंटेंट कसे वाटले, फॅकल्टी सपोर्ट कसा होता आणि ओव्हरऑल जे आयटीआयने तुला ट्रेनिंग दिलं त्याबद्दल तुझा अनुभव आमच्याबरोबर शेअर कर. आयटॅब बद्दल, सिलेबस बद्दल सांगायचं झालं तर सिलेबस आपल्या आपण जे 11वी पासून तर बीकॉम थर्ड इयर पर्यंत जे सगळे एज्युकेशन घेतो त्याच्या रिलेटेड आहे. पण पण जे आपण थिअरेटिकली फक्त आपण एज्युकेशन घेतो ते आपल्याला तेवढ्या पुरतंच मर्यादित असतं. आपल्याला आयटॅपमध्ये
तर मला इथं आल्यानंतर माझ्या सगळ्या जे फर्स्ट इयर पासून जे कन्सेप्ट होत्या त्या सगळ्या कन्सेप्ट माझी इथं आल्यावर क्लिअर झाल्या. महत्वाचं की मला ऍक्च्युली सर सांगायचं झालं तुम्हाला तर मला कम्प्युटर सुद्धा हाताळता येत नव्हता. तर मला फर्स्ट टाइम मी कम्प्युटर पुढे आयटॅप मध्येच बसलो होतो. मला आठवत नाही की मी 10th नंतर काहीतरी MSc IT चा कोर्स केला असावा. तर त्याच्यामध्ये मी फक्त कम्प्युटर हाताळला होता. कारण माझ्या घरी काय लॅपटॉप सुद्धा नव्हता माझ्या किंवा कम्प्युटर नव्हता. तर ह्या गोष्टी मला आयटॅप मधनं शिकायला भेटल्यात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आयटॅपमध्ये वेगवेगळे ऍक्ट आहेत. हे ROC झालं, कंपनीचे जे रूल्स रेग्युलेशन आहेत सुद्धा, पार्टनरशिप ऍक्ट, फॅकल्टीचं सांगायला गेलं तर मला खूप सारं सहकार्य झाले. सगळ्या जे टीचर्स होते सगळे म्हणजे काय जर मला जर समजलं नाही तर मी विचारलं तर त्यांनी पूर्ण मला सहकार्य केले. तर स्वप्नील, आपला नेक्स्ट जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे प्लेसमेंट. कारण का प्रत्येक स्टुडंटला एक चांगला जॉब हवा असतो. तर या प्लेसमेंट प्रोसेस मध्ये आयटीआय तुला कसा सपोर्ट केला, आमच्या स्टाफने तुला हेल्प कशी केली, इंटरव्ह्यू प्रोसेस कशी होती, तर याबद्दल तुझा अनुभव आमच्यावर शेअर कर. प्लेसमेंट बद्दल जर सांगायचं झालं तर मी कोर्स स्टार्ट केल्यापासून मला एक 90 दिवसाच्या आतमध्येच मला प्लेसमेंट भेटली आणि प्लेसमेंट अशा ठिकाणी भेटली की एकदम माझ्या वॉकिंगच्या डिस्टन्सवर, म्हणजे जे माझा रूट आहे त्याच ठिकाणी मला प्लेसमेंट भेटली. आणि प्लेसमेंट म्हणायचं झालं तर मी प्लेसमेंट ज्या ठिकाणी घेतली तर ते मी अर्निंगच्या दृष्टिकोनातून नाही घेतली. मला तिथं माझे स्किल, कम्युनिकेशन स्किल हे सगळं डेव्हलप करायचे होते. जे टॅक्सेशनचे जे नॉलेज होते मला अपग्रेड करायचं होतं. तर मला खूप मी हॅपी आहे की मला आयटॅपमुळे एक प्लेसमेंट जी जवळच भेटली मला. त्याच्यानंतर माझी सेकंड प्लेसमेंटसाठी सुद्धा मला आयटॅपमधनं मला विचारपूस वारंवार व्हायची. पण त्याच्यानंतर मला एक रूट भेटला की मला दुसरी प्लेसमेंटची गरजच नाही भेटली. कारण मला जिथं फर्स्ट प्लेसमेंट भेटली, जे अविनाश उदगीकर चार्टर्ड अकाउंटंट या फर्ममध्ये मी आता सुद्धा कार्यरत आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्णपणे ही माझी फर्स्ट आणि मला असं वाटतं की माझी शेवटची सुद्धा प्लेसमेंट तीच आहे. त्याच्यामुळे मी दुसरीकडे कुठं प्लेसमेंट घ्यायला इच्छुक नाही आणि त्यांच्या ह्याच्यामुळे मी बाकीची माझी स्वतःची सुद्धा प्रॅक्टिस, माझे क्लायंट माझे वाढत गेले. त्याच्यामुळे मी विचार केला की जॉब करण्यापेक्षा इथलं आपण प्रॅक्टिसच्या क्षेत्रात आपण थोडंसं वळू. ग्रेट. स्वप्नील, नेक्स्ट प्रश्न आहे तो आहे म्हणजे आयटॅपच्या अदर ऍक्टिव्हिटी बद्दल. जसं आपण अकॅडमिक नॉलेज तर प्रोव्हाइड करतोच, पण त्याबद्दल आपण ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी गेस्ट वर्कशॉप अरेंज करतो, ग्रुप ऍक्टिव्हिटी अरेंज करतो, वेबिनार अरेंज करतो. बरेचसे बाहेरचे एक्सपर्ट होऊन त्यांचं नॉलेज शेअर करतात. तर त्याचाही तुला नक्कीच फायदा झाला असेल. तर त्याबद्दल तुला कसा त्याचा फायदा झाला आणि आज त्याचा तू यूज कसा करतोय हा आमच्यावर तू शेअर कर. अदर ऍक्टिव्हिटीज जसं सांगायचं झालं तर फर्स्ट ऑफ ऑल जे सॅटर्डे संडे जे स्पीकर असायचे, मोटिवेशनल स्पीकर, त्यावेळेस प्रोग्राम म्हणजे आपल्या आयटॅप मार्फत करायचे. त्यामध्ये जे स्पीकर असायचे आपल्या पुण्यामधले किंवा आउट ऑफ पुणे चांगले नामांकित ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी प्रगती केली ते स्पीकर असायचे. त्यांच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी अशा करायच्या आणि मोटिवेशन यायचं एक प्रकारचं की की आता हे जर त्या ग्राउंड लेवल पासून हे अचीव करत असेल तर आपण सुद्धा का करणार नाही. त्याच्यानंतर जे आयटॅप अजून सांगायचं झालं तर टीमवर्क झालं. आयटॅपमुळे टीमवर्क कसं झालं पाहिजे हे मला पूर्ण समजलं. त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल, स्वतःचं डेव्हलपमेंट, पर्सनल डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे. त्याच्यानंतर अजून आपल्या पुढे 100 लोक आहेत त्यांच्या पुढे आपण कसं फ्रीली बोललं पाहिजे. तर हे संपूर्ण मार्गदर्शन मला फॅकल्टी मार्फत मला भेटलंय. त्यामुळे माझ्या आणि करिअरच्या दृष्टिकोनातून खूप माझा फायदा झालाय आणि माझे खूप इथने पुढे सुद्धा माझ्या ते मार्गदर्शन कामास येत आहे. स्वप्नील, नेक्स्ट प्रश्न जो आहे त्यामध्ये मी तुझ्या अचिव्हमेंट बद्दल विचारणार आहे. कारण का जसं सांगितलं की तू सुरुवातीला बसने एवढा लांब यायचा आणि आज स्वतःच्या कारने येतोय. प्लस तू एवढे सारे कॉर्पोरेट कंपन्यांची कामं करतोय, स्वतःची प्रॅक्टिस चालू केली, तू एवढ्या लोकांना जॉब दिले. तर तुझ्या अचिव्हमेंट बद्दल आम्हाला अजून काही माहिती दे, जेणेकरून आमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना पण एक प्रेरणा मिळेल की स्वप्नीलने एवढी प्रगती केली तर आपण पण जर प्रॉपर गायडन्स घेतला तर आपणही अचीव्ह करू शकतो. तर अचिव्हमेंट सांगायचं झालं तर फर्स्ट ऑफ ऑल हे सांगेल की तुम्हाला एक बसने येणारा मुलगा आता कारने येतोय. ही सगळ्यात माझ्यासाठी एक अचिव्हमेंट आहे. त्याच्यानंतर मला जे काम करत असताना की मी जे क्लायंट माझे डेव्हलप केले, तर आता माझ्याकडे 70+ GSTचे रिटर्न आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे 300+ ITRच्या फाईल्स आहेत. 10+ टॅक्स ऑडिट आहेत. सगळ्या पाहतो मी. त्याच्यानंतर माझे जे बाकीचे जे इन्कम सोर्स आहे, माझी प्रॅक्टिस ते 15 ते 20 लाखापर्यंत माझी ग्रोथ होईल. अजूनही मी ग्रोथ करतोय. त्याच्यानंतर मला अचिव्हमेंट सांगायचं झालं तर त्यामार्फत मी लोनच्या जे प्रोफाईल असतात, मोठे-मोठे लोन डिस्बर्समेंट करायचे, त्याचे सुद्धा मला काम भेटत गेलं आणि मी ते करत गेलो. म्हणजे त्याच्यानंतर माझे असे क्लायंट असायचे की लँड डीलिंग मधले.
की मला थोडेफार मला रेफर करायची की कुठं काय भेटतंय का. माझी क्लायंट प्रोफाईल चांगली असल्यामुळं मला कुठं ना कुठं मला रेफरन्स भेटायचं आणि मला ते त्यांच्या मार्फत मला अर्निंग सुद्धा व्हायचं. त्याच्यानंतर मी आता रिसेंटली स्टार्ट केले की मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सुद्धा वा. मी एक्झाम पास आउट झालो 1 वर्षापूर्वी. तर ते सुद्धा मी स्टार्ट केले. मी ह्याच्या मार्फत मी की माझे अजून जेवढं मला जिथनं अर्निंग करता येईल किंवा मला ह्याच्या दृष्टिकोनातनं जे म्युच्युअल फंड मी एस-आय-पी लोक करतात ते मी बाहेरच्या लोकांना मी रेफर द्यायचो. तेच मी माझ्या क्लायंटला देतो आणि ते घेतात सुद्धा विश्वास ठेवून. स्वप्नील, लास्ट जो प्रश्न आहे तो आमच्या स्टुडंटसाठी फार महत्वाचा आहे, किंवा आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे, किंवा ज्यांना अकाउंट, टॅक्सेशन, फायनान्स मध्ये करिअर करायचंय आणि ज्यांना तुझ्यासारखी प्रगती करायची आहे, त्यांना तू काय मेसेज देशील? कारण तू एवढं वर्ष काम केलंय, तुला खूप सारा अनुभव आहे. तो ऍज अ एस्पायरिंग स्टुडंट त्यांना तू काय सांगशील, त्यांनी काय केलं पाहिजे म्हणजे ते तुझ्यासारखी ग्रोथ अचीव्ह करू शकतील? त्याच्याबद्दल तुझं जरा मत आमच्यावर शेअर कर. मेसेज असा देईल की सर, जे आय-टॅब मधनं नंतर प्लेसमेंट जे विद्यार्थी घेतात, तर त्यांनी 1-2 वर्ष पूर्णपणे ज्या ठिकाणी काम करतात, अर्निंगचा विचार न करता पूर्णपणे आपल्याकडे फोकस केला पाहिजे, की त्यात झोकून दिलं पाहिजे पूर्ण. त्याच्यानंतर त्यांनी जे काम करत असताना 2 वर्ष कम्युनिकेशन स्किल, त्याच्यानंतर जे कम्प्युटरचं नॉलेज आहे, त्याच्यानंतर टॅक्सेशन, हे पार्ट सगळे लक्ष दिलं पाहिजे त्याच्याकडे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. इन फ्युचर तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होत राहणार आहे. त्याच्यानंतर जे इन्कम टॅक्सचे जे अपडेट्स येतात, मीटिंग्स होतात गव्हर्नमेंटच्या, जी-एस-टीच्या झाल्या किंवा बजेटचं जे आपण दरवर्षी इम्प्लिमेंट होतं, त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होत असतात, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ज्या नोट्स काढायच्या किंवा क्लायंटबरोबर तुमच्यावर डिस्कस करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही या स्टुडंटला हेच सांगाल, की तुम्ही फक्त क्लास झालाय आणि तुम्ही वर्षभर जॉब केलाय असं स्विच करू नका. तुम्ही 1-2-3 वर्ष तरी त्यामध्ये एक झोकून द्या. तुम्हाला सक्सेस तुमच्या मागे ऑटोमॅटिकली येणार आहे. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. पूर्ण इंडस्ट्रीमध्ये अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. फक्त तुम्ही तुमचे पूर्ण जे काही स्किल, कम्युनिकेशन स्किल सगळं डेव्हलप करत राहा आणि स्वतःला अपग्रेड करत राहा. सक्सेस तुम्हाला भेटणार आहे. जे काय त्यात हे नाही. स्वप्नील, थँक्यू सो मच. तू एवढा आमच्यासाठी वेळ काढला आणि ऍज अ तुझे नॉलेज शेअर केलं, ऑनेस्टली शेअर केलं, आणि त्याचा फायदा आमच्या व्ह्युअर्सना स्टुडंटला नक्की होईल. आणि वी आर व्हेरी हॅपी दॅट यू आर पार्ट ऑफ आयटॅप अँड ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. आणि मित्रांनो, तुम्ही हा ब्रॉडकास्ट बघितल्याबद्दल तुमचंही मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.